Hello student, I am Miss S.M. Pawar. Today's lecture, the Advanced Diploma in Human Resource Management. Today we are see the paper number 8. The paper number 8 is entitled as Welfare Management. आपण तुमचा ॲडव्हान्स डिप्लोमा इन ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट या कोर्सचा स्टडी करीत आहोत. त्यामधील जो पेपर नंबर 8 आहे त्याचा स्टडी करतो आहे. आज आपण या लेक्चरमध्ये या पेपर नंबर 8मधील जो युनिट नंबर फर्स्ट आहे त्याचा स्टडी या ठिकाणी करणार आहोत. युनिट नंबर फर्स्ट इज इंटायटल ॲज स्ट्रॅटेजिक पे प्लॅन्स. ओके, युनिट नंबर फर्स्ट is entitled as Strategic Pay Plans. Now let's see which contents included in unit number first. The first content are basic factors in determining pay rates. Second content, job evaluating methods. Third contents are creating a market competitive pay plans. And last contents are pricing managerial and professional जॉब्स. तर हे 4 कंटेंट्स या युनिट नंबर फर्स्टमध्ये इन्क्लुडेड आहेत. आज आपण या लेक्चर्समध्ये जॉब इव्हॅल्युएटिंग मेथड्स, ओके, जॉब इव्हॅल्युएटिंग मेथड्स कोणकोणत्या आहेत त्यांचा स्टडी या ठिकाणी करणार आहोत. नाव लेट्स सी जॉब इव्हॅल्युएटिंग मेथड्स. फर्स्टली, what is meant by job evaluation and their methods? The employers use two basic approaches to setting pay rates. Okay, employers use two basic approaches to setting pay rates: market-based approach and job evaluation methods. Okay, एम्प्लॉयर्स काय करतात, त्यांचे जे काय पे रेट्स आहेत ते सेटिंग करण्यासाठी या 2 ॲप्रोचेसचा या ठिकाणी काय करतात, वापर करत असतात. मग ते 2 ॲप्रोचेस कोणते आहेत? तर फर्स्ट ॲप्रोच आहे मार्केट बेस्ड ॲप्रोच आणि सेकंड आहे जॉब इव्हॅल्युएशन मेथड्स. मेनी फर्म्स, पर्टिक्युलरली स्मॉलर वन्स, सिम्पली यूज अ मार्केट बेस्ड ॲप्रोच. मग यामधील ज्या स्मॉलर फर्म्स असतात त्या या मार्केट बेस्ड ॲप्रोचचा वापर या ठिकाणी करीत असतात. Doing so involves conducting formal or informal salary surveys to determine what others in the relevant labor markets are paying for particular jobs. तर यामधून काय केले जाते, तर फॉर्मल अँड इन्फॉर्मल सॅलरी याच्यामधून काय केले जाते, सर्वे केली जाते आणि त्याच्यामधून जो लेबर मार्केटमध्ये ओके जास्त मोठ्या प्रमाणावर जो काही त्याचा पर्टिक्युलर जॉब्स असेल त्या जॉब्सविषयी कोणाला जास्त पेमेंट मिळत आहे याचे यामध्ये काय केले जाते, डिटरमायनिंग केली जाते. दे देन यूज these figures to price their own jobs. Job evaluation methods involve assigning values to each of the कंपनीज जॉब. तर जॉब इव्हॅल्युएशन मेथडमध्ये असायनिंग व्हॅल्यूज त्या कंपनीची जॉबची काय असते, इन्व्हॉल्व असते. अँड दिस हेल्प्स, आणि याची मदत कशासाठी होते, तर दिस हेल्प्स टू प्रोड्यूस अ पे प्लॅन इन विच ईच जॉब इक्विटेबल बेस्ड ऑन इट्स व्हॅल्यू टू एम्प्लॉयर. We will see that even with the job evaluation approach, managers must adjust pay rates to fit the market. तर जॉब इव्हॅल्युएशन म्हणजे काय, त्याचे मेथड्स काय आहेत, तर एम्प्लॉयर्स काय करतात, त्यांचे जे काही पे रेट्स आहेत ते सेट करण्यासाठी 2 ॲप्रोचचा या ठिकाणी वापर करतात. मग ते 2 ॲप्रोचेस कोणते आहेत, तो फर्स्ट आहे मार्केट बेस्ड ॲप्रोचेस आणि सेकंड आहे जॉब इव्हॅल्युएशन मेथड. आणि जे स्मॉल फर्म्स असतात त्या मेनली मार्केट बेस्ड ॲप्रोचचा वापर या ठिकाणी जॉब इव्हॅल्युएशन करण्यासाठी करीत असतात. मग यामधून कशा प्रकारे जॉब इव्हॅल्युएशन केले जाते, तर जो काही पर्टिक्युलर लेबर असेल त्या लेबरचा जो पर्टिक्युलर जॉब आहे
त्यासाठी त्याला किती पेमेंट केले जाते हे डिटरमाइन करण्याचे काम यामध्ये केले जाते. जॉब इव्हॅल्युएशन इज अ फॉर्मल अँड सिस्टमॅटिक कंपॅरिझन ऑफ जॉब्स टू डिटरमाइन द वर्थ ऑफ वन जॉब रिलेटिव्ह टू अनदर. मग जॉब इव्हॅल्युएशनमध्ये काय केले जाते तर हे एक सिस्टमॅटिक ॲप्रोच आहे. याच्यामध्ये जो काही जॉब आहे ओके त्या जॉबचे त्याच्यासाठी किती पेमेंट केले जाते ओके त्याचे डिटरमाइनिंग यामध्ये केले जाते. जॉब इव्हॅल्युएशन एम्स टू डिटरमाइन अ जॉब्स रिलेटिव्ह वर्थ. मग हे जॉब इव्हॅल्युएशन का केले जाते त्यांचे एम काय आहे तर जो काही जॉब आहे ओके जो जॉब आहे त्याला किती पेमेंट दिली जाते ते डिटरमाइन करण्यासाठी हे जॉब इव्हॅल्युएशन या ठिकाणी केले जाते. जॉब इव्हॅल्युएशन eventually results in a wage or salary structure or hierarchy. This shows the pay rate for various jobs or groups of jobs. यामध्ये काय केले जाते जॉब इव्हॅल्युएशन करताना ओके जॉब इव्हॅल्युएशन करताना जे काही वर्कर्सला वेज दिली जाते सॅलरी दिली जाते त्याचं स्ट्रक्चर याच्यामध्ये ठरवले जाते. The basic principles of job evaluation is this: jobs that require greater qualification, more responsibilities, and more complex job duties should receive more pay than jobs with leisure requirements. The basic job evaluation procedure is to compare jobs in relation to one another. Okay, या जॉब इव्हॅल्युएशन प्रोसिजरचा बेसिक ओके त्याचा आधार काय आहे तर यामध्ये जो काही जॉब आहे त्या जॉबचे रिलेशन इतर अन्यत्र कसे आहे त्याचे कंपॅरिझन या ठिकाणी केले जाते. फॉर एक्झाम्पल इन टर्म्स ऑफ रिक्वायर्ड एफर्ट जॉब कॉम्प्लेक्सिटी अँड स्किल्स. याच्यामध्ये जो काही पर्टिक्युलर त्याने एफर्ट घेतली आहे काम करताना ते या ठिकाणी रिक्वायर केले आहेत. त्याचबरोबर त्याचे स्किल्स त्याची कॉम्प्लेक्सिटी या गोष्टी या ठिकाणी रिक्वायर्ड केलेल्या आहेत. सपोज यू नो द रिलेटिव्ह वर्थ ऑफ द की जॉब्स इन युअर फर्म यू देन कंडक्ट अ सॅलरी सर्वे टू सी व्हॉट अदर्स आर पेईंग फॉर सिमिलर जॉब्स. यामध्ये काय केले जातो जो काय पर्टिक्युलर जॉब आहे त्या जॉबसाठी जे काही लेबर्स आहेत त्यांना किती पेमेंट केली जाते हे यामध्ये डिटरमाइन केले जाते. आणि एखादा सिमिलर जॉब असेल तर त्या सिमिलर जॉबसाठी त्या लेबर्सना त्या व्यक्तींना एम्प्लॉयजना किती पेमेंट केली जाते याचा सर्वे या ठिकाणी केला जातो. आणि यू आर देन वेल ऑन युअर वे टू बीइंग एबल टू प्राइस ऑल दी जॉब्स इन युअर कंपनी इक्विटेबल. आणि जी काही कंपनी आहे ती कंपनी त्या पर्टिक्युलर जॉबसाठी ओके इक्विटेबल पेमेंट करते का बाय स्लॉटिंग देम इन अराउंड दी की जॉब्स. कंपेन्सेबल फॅक्टर्स. तर हे कंपेन्सेबल फॅक्टर्स काय आहेत तर यू कॅन यूज टू बेसिक ॲप्रोचेस टू कम्पेअर द वर्थ ऑफ सेव्हरल जॉब्स. ओके जो काही जॉब आहे त्याचे कम्पेअर करण्यासाठी कम्पेअर कशाचे केले जाते तर त्याला जे काही वर्थ दिले जाते त्याला जे काही पेमेंट केले जाते त्याचे कम्पेअर यामध्ये या दोन बेसिक ॲप्रोचच्याद्वारे केले जाते. आणि त्या या दोन बेसिक ॲप्रोचचा या ठिकाणी यूज केला जातो. मग फर्स्ट यू माइट डिसाइड दॅट वन जॉब इज मोर इम्पॉर्टंट दॅन अनदर. मग यामध्ये काय केला जातो जो काही जॉब आहे त्या दोन्ही जॉबमध्ये कोणता जॉब हा इम्पॉर्टंट आहे हे यामधून फाइंड आउट केले जाते डिसाईड केले जाते. अँड नॉट डिग एनी डीपर. ॲज ॲन अल्टरनेटिव्ह यू कूड कम्पेअर दी जॉब्स बाय फोकसिंग ऑन सर्टन बेसिक फॅक्टर्स दी जॉब्स हॅव इन कॉमन. कंपेन्सेशन मॅनेजमेंट स्पेशलिस्ट कॉल दीज कंपेन्सेबल फॅक्टर्स. आणि
हे जेव्हा कम्पेअर केली जाते त्याच्यासाठी काही बेसिक फॅक्टर्स यूज केले जातात, त्याच्यावरती फोकस केला जातो आणि हे जे काही कंपेन्सेशन मॅनेजमेंट आहे ते यांना कंपेन्सेबल फॅक्टर्स असे देखील म्हणतात. दे आर द फॅक्टर्स दॅट एस्टॅब्लिश हाऊ दी जॉब्स कम्पेअर टू वन अनादर. मग यामध्ये हे काही फॅक्टर्स आहेत ते काय करतात, तर जो काही जॉब आहे त्या जॉबचे कंपॅरिझन या अनादर जॉबबरोबर या ठिकाणी केले जाते, ते इस्टॅब्लिश केले जाते अँड दॅट डिटरमाइन द पे फॉर ईच जॉब. आणि प्रत्येक जॉबसाठी किती पेमेंट केले जाते हे या ठिकाणी डिटरमाइन केले जाते. सम एम्प्लॉयर्स डेव्हलप देअर ओन कंपेन्सेबल फॅक्टर्स. ओके, अनेक एम्प्लॉयर्स काय करतात, त्यांचे जे काही कंपेन्सेबल फॅक्टर्स आहेत ते या ठिकाणी डेव्हलप करतात. मोस्ट यूज फॅक्टर्स popularized by packaged job evaluation system or by federal legislation. मग असे फॅक्टर्स यूज करताना काही पॉप्युलर पॅकेज जॉब इव्हॅल्युएशन सिस्टमचा वापर करतात, तर काही फेडरल लेजिस्लेशनचा या ठिकाणी यूज करतात. फॉर एक्झाम्पल, द इक्वल पे ॲक्ट uses 4 compensable factors like skills, effort, रिस्पॉन्सिबिलिटी अँड वर्किंग कंडिशन्स. हे इक्वल पे ॲक्ट कोणत्या गोष्टी यूज करतात? ओके, तर यामध्ये कंपेन्सेबल फॅक्टर्समधील 4 फॅक्टर्स या ठिकाणी यूज केले जातात. ते 4 फॅक्टर्स कोणते आहेत, तर स्किल्स, एफर्ट, रिस्पॉन्सिबिलिटी अँड वर्किंग कंडिशन्स. त्यांच्याकडे असणारी कौशल्य, त्यांनी केलेले प्रयत्न, त्यांची जबाबदारी आणि ते ज्या ठिकाणी काम करतात त्या ठिकाणची वर्किंग कंडिशन्स हे या कंपेन्सेबल फॅक्टर्सचा या ठिकाणी इक्वल पे ॲक्ट यूज करीत असतात. दी मेथड पॉप्युलराइज्ड बाय द हे कन्सल्टिंग फर्म emphasize 3 factors. Which is 3 factors? Know-how, problem solving and accountability. Walmart use knowledge, problem solving skill, accountability requirements. Identifying compensable factors plays a central role in job evaluation. ओके, हा काय जॉब इव्हॅल्युएशन केले जाते त्याच्यामध्ये हे कंपेन्सेबल फॅक्टर्स अत्यंत महत्त्वाचा रोल प्ले करतात. यामध्ये ते त्यांचे सेंट्रल रोल या जॉब इव्हॅल्युएशन करताना हे कंपेन्सेबल फॅक्टर्स प्ले करीत असतात. यू युजली कम्पेअर इच जॉब with all comparable jobs using the same compensable factors. Preparing for the job evaluation. मग हे जॉब इव्हॅल्युएशन कसे प्रिपेअर करावे लागते, तर जॉब इव्हॅल्युएशन इज अ जजमेंटल प्रोसेस. तर जॉब इव्हॅल्युएशन ही एक जजमेंटल प्रोसेस आहे. ओके, जॉब इव्हॅल्युएशन इज अ judgmental process and demands close cooperation among supervisor. आणि याच्यामध्ये जे काही सुपरवायझर्स आहेत त्यांना क्लोज कोऑपरेशन करण्याचे डिमांड या ठिकाणी केली जाते. ह्युमन रिसोर्स स्पेशलिस्ट अँड एम्प्लॉईज अँड युनियन रिप्रेझेंटेटिव्ज. द इनिशियल स्टेप्स इन्क्लूड आयडेंटिफाईंग द नीड फॉर द प्रोग्राम, getting cooperation and then choosing an evaluation committee. The committee then performs the actual evaluation. Identifying the need for job evaluation should not be difficult. Okay, जो काही जॉब आहे त्या जॉबचे इव्हॅल्युएशन करणे हे या ठिकाणी काही डिफिकल्ट नाही आहे. फॉर एक्झाम्पल, dissatisfaction reflected in high turnover, work stoppages or arguments may result from paying employee different rates for similar jobs. Managers may express uneasiness with an informal way of assigning pay rates. तर जॉब इव्हॅल्युएशन काय आहे? ओके, जॉब इव्हॅल्युएशन मेथड्स कशासाठी यूज केले जातात,
तर जॉब इव्हॅल्युशन म्हणजे जो काही वर्कर आहे त्याने जे काही काम केले आहे त्या कामाचे मूल्यमापन या ठिकाणी केले जाते. मग असे जॉब इव्हॅल्युशन कशासाठी केले जाते, तर त्याने जो काही काम केले आहे ते काम केल्यानंतर त्याला काहीतरी देणे आवश्यक आहे. मग त्याला कामाचा मोबदला म्हणून त्याला वेजेस आणि सॅलरी दिली जातात. मग असे वेजेस आणि सॅलरी त्या व्यक्तीला किती दिली पाहिजे, ओके, यासाठी हे जॉब इव्हॅल्युशन त्याचे कामाचे मूल्यांकन या ठिकाणी केले जाते. मग असे जॉब इव्हॅल्युशन करताना काही मेथड्स आहेत. त्या मेथड्स कोणत्या आहेत त्याचा आपण स्टडी या ठिकाणी करणार आहोत. तर जॉब इव्हॅल्युशनच्या मेथड्स कोणकोणत्या आहेत, तर फर्स्ट मेथड आहे रँकिंग मेथड. त्यानंतर सेकंड मेथड आहे जॉब क्लासिफिकेशन मेथड. थर्ड मेथड आहे पॉइंट मेथड अँड लास्ट मेथड आर कॉम्प्युटराइज्ड जॉब इव्हॅल्युशन. तर these 4 methods including job evaluation methods. ओके, तर जॉब इव्हॅल्युशन कशासाठी केले जाते, जो काही वर्कर आहे, जो एम्प्लॉयर आहे, त्याने जे काही काम केले असेल ऑर्गनायझेशनमध्ये त्याचे योग्य त्या प्रकारे इव्हॅल्युशन करून त्या जॉबचे इव्हॅल्युशन करून त्याला किती पेमेंट दिले पाहिजे याच्यासाठी हे जॉब इव्हॅल्युशन केले जाते. हे कामाचे मूल्यमापन केले जाते आणि त्याच्यावरून ओके हे जॉब इव्हॅल्युशन करण्यासाठी अनेक मेथड्सचा या ठिकाणी वापर केला जातो. तर त्या मेथड्स कोणत्या आहेत, तर फर्स्ट मेथड आहे रँकिंग मेथड. सेकंड मेथड आहे जॉब क्लासिफिकेशन मेथड. थर्ड मेथड आहे पॉइंट मेथड अँड लास्ट मेथड आर कॉम्प्युटराइज्ड जॉब इव्हॅल्युशन. नाव लेट्स सी वन बाय वन. तर या जॉब इव्हॅल्युशन ज्या काही मेथड्स आहेत त्यांचा स्टडी आपण या ठिकाणी करणार आहोत. तर फर्स्ट मेथड आहे ओके जॉब इव्हॅल्युशन मेथडमधील फर्स्ट मेथड आहे रँकिंग मेथड. व्हॉट इज मीन बाय रँकिंग मेथड, तर हे रँकिंग मेथड काय आहे, कशाला म्हटले जाते. नाव लेट्स सी व्हॉट इज मीन बाय रँकिंग मेथड. The simplest job evaluation method ranks each job relative to all other jobs, usually based on some overall factor like job difficulty. There are several steps in the job ranking method. Okay, जॉब इव्हॅल्युशन मेथड याच्यामधील फर्स्ट मेथड आहे रँकिंग मेथड. या रँकिंग मेथडचा यूज या ठिकाणी या रँकिंग मेथड्समध्ये काही स्टेप्स इन्क्लुडेड आहेत. तर त्या स्टेप्स कोणत्या आहेत, तर फर्स्ट स्टेप आहे ऑब्टेन जॉब इन्फॉर्मेशन स्टेप. सेकंड स्टेप आर सिलेक्ट अँड ग्रुप जॉब्स. थर्ड स्टेप आर सिलेक्ट कंपेन्सेबल फॅक्टर्स. नेक्स्ट इज रँक जॉब्स अँड लास्ट स्टेप आर कंबाईन रेटिज. यांच्या आधारे या रँकिंग मेथडचा यूज या जॉब इव्हॅल्युशन करण्यासाठी केला जातो. तर फर्स्ट स्टेप आहे ऑब्टेन जॉब इन्फॉर्मेशन. तर या स्टेपमध्ये काय केले जाते, तर जॉब ॲनालिसिस इज द फर्स्ट स्टेप. ओके, जॉब ॲनालिसिस करणे ही काय आहे ही फर्स्ट स्टेप आहे. हिअर job descriptions for each job are prepared and the information they contain about the job duties is usually the basis for ranking jobs. यामध्ये काय केले जाते, तो काय पर्टिक्युलर जॉब आहे त्याचे जॉबचे डिस्क्रिप्शन या ठिकाणी केले जाते. असे जॉब डिस्क्रिप्शन प्रिपेअर केले जाते आणि त्यानंतर जो पर्टिक्युलर जॉब आहे त्या जॉबचे काही ड्युटीज आहेत ते ड्युटीज या ठिकाणी त्याची इन्फॉर्मेशन मिळवली जाते आणि त्याच्या आधारे हे जॉब्स रँकिंग या ठिकाणी केले जाते. समटाइम्स जॉब स्पेसिफिकेशन आर ऑल्सो प्रिपेअर्ड. द रँकिंग मेथड युजली रँक्स जॉब बेस्ड ऑन द होल जॉब rather than on several compensable factors. Job specification, which tend to list job demands in terms of compensable factors such as problem solving, decision making, and skills,
are not as important with this method as they are for other job evaluation method. तर ऑप्टेन जॉब इन्फॉर्मेशनमध्ये काय केले जाते, याच्यामधील जॉब ॲनालिसिस ही फर्स्ट स्टेप आहे. याच्यामध्ये जो काही जॉब आहे त्या जॉबचे डिस्क्रिप्शन या ठिकाणी प्रिपेअर केले जाते. त्याच्यानंतर त्या जॉबच्या ज्या काही जॉब ड्युटीज असतील त्याच्या आधारे हे जॉबचे रँकिंग या ठिकाणी केले जाते. त्यानंतर या रँकिंग मेथडमधील सेकंड स्टेप आहे सिलेक्ट अँड ग्रुप जॉब्स. तर या स्टेपमध्ये काय केले जाते, इट इज युजली नॉट प्रॅक्टिकल टू मेक अ सिंगल रँकिंग फॉर ऑल जॉब्स इन ॲन ऑर्गनायझेशन. जी काही संघटना आहे, जी ऑर्गनायझेशन आहे त्याच्यामध्ये अनेक जॉब पोझिशन असतात, बट त्या सिंगल जॉबसाठी ऑल जॉबसाठी ही सिंगल रँकिंग या ठिकाणी युजली यूज केली जात नाही. इट इज युजली नॉट प्रॅक्टिकल टू मेक अ सिंगल रँकिंग फॉर ऑल जॉब्स. ऑल जॉबसाठी असे सिंगल रँकिंग या ठिकाणी यूज केले जात नाही. द युज्युअल प्रोसिजर इज टू रँक जॉब्स बाय डिपार्टमेंट और इन क्लस्टर्स such as factory workers or clerical workers. This eliminates the need for direct comparison of say factory jobs and clerical jobs. तर यामधील ऑल जॉबसाठी सिंगल रँकिंग या ठिकाणी यूज केली जात नाही. तर जो काही अशी रँक जॉब्स प्रोसिजर ही कशासाठी यूज केली जाते, तर जे काही डिपार्टमेंट आहेत, जे क्लस्टर्स आहेत त्यांची त्या जॉब्स रँक करण्यासाठी ही प्रोसिजर या ठिकाणी यूज केली जाते. मग यामध्ये अनेक गोष्टी या गरजेच्या आहेत. त्यामधील डिरेक्ट कंपॅरिझन, त्याचबरोबर सेफ फॅक्टरी जॉब्स आणि क्लॅरिकल जॉब्स या ठिकाणी हे एलिमिनेट्स अत्यंत गरजेचे आहे. त्यानंतरची स्टेप आहे सिलेक्ट कंपेन्सेबल फॅक्टर्स. तर थर्ड नंबरच्या स्टेपमध्ये काय केले जाते, जे काही कंपेन्सेबल फॅक्टर्स आहेत ते या ठिकाणी सिलेक्ट केले जातात, चूज केले जातात. इन द रँकिंग मेथड इट इज कॉमन टू यूज जस्ट वन फॅक्टर. या रँकिंग मेथडमध्ये एक कॉमन फॅक्टर आहे जो या ठिकाणी यूज केला जातो. मग तो कोणता फॅक्टर आहे, तर जॉब डिफिकल्टी हा फॅक्टर या ठिकाणी यूज केला जातो. अँड टू रँक जॉब्स बेस्ड ऑन दी होल जॉब रिगार्डलेस ऑफ दी नंबर ऑफ फॅक्टर्स यू चूज, इट्स ॲडवायजेबल टू एक्सप्लेन द डेफिनेशन ऑफ दी फॅक्टर्स टू द इव्हॅल्युएटर्स केअरफुली सो दॅट दे ऑल इव्हॅल्युएट द जॉब्स कन्सिस्टंटली. तर या थर्ड नंबरच्या स्टेपमध्ये काय केले जाते, जे काही कंपेन्सेबल फॅक्टर्स आहेत ते सिलेक्ट करण्याचे काम या ठिकाणी केले जाते. त्यानंतरची स्टेप आहे रँक जॉब्स. तर या रँक जॉबच्या स्टेपमध्ये काय केले जाते, तर गिव इच रॅदर अ सेट ऑफ इंडेक्स कार्ड इच ऑफ विच कंटेन्स अ ब्रीफ डिस्क्रिप्शन ऑफ अ जॉब. देन दे रँक दिस कार्ड्स फ्रॉम लोवेस्ट टू हायेस्ट. यामध्ये काय केले जाते, जे काय इंडेक्स कार्ड्स आहेत ते इंडेक्स कार्ड यामध्ये सेट केले जातात आणि त्याचे या ठिकाणी ब्रीफली जो काही जॉब आहे त्याचं डिस्क्रिप्शन केले जाते. त्याच्यानंतर जे काही कार्ड्स आहेत ते कार्ड्सचे लोवेस्ट टू हायेस्ट असे या ठिकाणी रँकिंग केले जाते. सम मॅनेजर्स यूज अँड अल्टरेशन रँकिंग मेथड. मग यासाठी जे काही मॅनेजर्स आहेत त्यासाठी अल्टरेशन रँकिंग मेथड या ठिकाणी यूज करतात फॉर मेकिंग द प्रोसिजर फॉर मोर ॲक्युरेट. ही जी काही प्रोसिजर आहे ती ॲक्युरेट होण्यासाठी हे मॅनेजर्स अल्टरेशन रँकिंग मेथड यासाठी यूज करीत असतात. हियर यू टेक द कार्ड्स फर्स्ट चूजिंग द हायेस्ट अँड द लोवेस्ट. यासाठी या ठिकाणी जेव्हा असे कार्ड्स घेतले जातात त्यावेळेस या ठिकाणी
हायेस्ट अँड लोवेस्ट हे कार्ड्स या ठिकाणी फर्स्टली चूज केले जातात. देन द नेक्स्ट हायेस्ट अँड नेक्स्ट लोवेस्ट अँड सो फोर्थ until you have ranked all the cards. After ranking, it is possible to slot additional jobs between those already ranked and to assign an appropriate wage rate. यामध्ये काय केले जाते, जो काही जॉब आहे त्या जॉबचं या ठिकाणी डिस्क्रिप्शन तयार केली जाते. ओके, ब्रीफली डिस्क्रिप्शन तयार केली जाते. त्यानंतर या ठिकाणी इंडेक्स कार्ड्स हे सेट केले जातात. मग असे कार्ड्स या ठिकाणी कसे सेट केले जातात, तर लोवेस्ट टू हायेस्ट असे या ठिकाणी त्यांना त्या कार्ड्सना रँकिंग दिले जाते. आणि हे मॅनेजर्स यासाठी ओके हे जे काय ॲक्युरेट प्रोसिजर होण्यासाठी या अल्टरेशन रँकिंग मेथडचा यूज या ठिकाणी करतात आणि त्याच्यामधून ओके रँकिंग केली जाते. आणि रँकिंग केल्यानंतर जो काही याच्यामध्ये जर ॲडिशनल जॉब्स असतील तर त्या ॲडिशनल जॉबचे देखील या ठिकाणी रँकिंग हे ॲप्रोप्रिएटली त्याचा वेज रेट ठरवण्यासाठी केला जातो. त्यानंतरची स्टेप आहे कंबाईंड रेटिंग्स. तर कंबाईंड रेटिंग्स ही स्टेप काय आहे, तर युजली सेव्हरल रेटर्स रँक दी जॉब्स इंडिपेंडंटली. ओके, या ठिकाणी सेव्हरल रेटर्स rank the jobs independently, then the rating committee can simply average the raters ranking. This is the simplest job evaluation method as well as the easiest to explain, and it usually take less time than other methods. ही जी काही रँकिंग मेथड्स आहे ती जॉब इव्हॅल्युएशन मेथडमधील अत्यंत सिंपल अशी ही रँकिंग मेथड आहे. आणि या मेथडमुळे काय होते, एक्सप्लेन करायला अत्यंत इझी आहे. ओके, ॲज वेल ॲज द इझीस्ट टू एक्सप्लेन अँड इट युजली टेक्स लेस टाईम दॅन अदर मेथड्स. आणि इतर मेथड्सपेक्षा हे जे काही रँकिंग मेथड आहे याचे रँकिंग करताना त्याचे जॉब इव्हॅल्युएशन करताना टाईम तो कमी लागतो आणि अदर मेथडच्या पेक्षा ही अत्यंत सिंपल अशी काय आहे जॉब इव्हॅल्युएशन मेथड आहे. तर जॉब इव्हॅल्युएशन मेथडमधील फर्स्ट मेथड आहे रँकिंग मेथड. यामध्ये काही स्टेप्सच्या आधारे तो जो काही जॉब असेल त्याला रँकिंग करण्यासाठी यामध्ये स्टेप्स यूज केले जातात. तर त्या स्टेप्स कोणत्या आहेत, तर फर्स्ट स्टेप आहे ऑब्टेन जॉब इन्फॉर्मेशन स्टेप. सेकंड स्टेप्स आर सिलेक्ट अँड ग्रुप जॉब्स. थर्ड स्टेप आहे सिलेक्ट कम्पेन्सेबल फॅक्टर्स. नेक्स्ट इज रँक जॉब्स. आणि 5 नंबरची स्टेप आहे कंबाईंड रेटिंग्स. या 5 स्टेप्सच्या आधारे या ठिकाणी हे रँकिंग मेथड्स काय करत असते, कशा प्रकारे जॉब इव्हॅल्युएशन करायचे आणि त्यांना कशा प्रकारे रँकिंग द्यायचे याचे या स्टेप्सच्या आधारे या ठिकाणी त्याचे रँकिंग केली जाते. आणि रँकिंग मेथड अत्यंत सिंपल आहे. जॉब इव्हॅल्युएशन करण्यासाठी ही मेथड अत्यंत सिम्पलेस्ट आहे आणि त्याचबरोबर त्यांचं एक्सप्लेन करण्यासाठी देखील ही अत्यंत इझिली हे त्याचे एक्सप्लेन या ठिकाणी करता येते. आणि यासाठी टाईम देखील कमी लागतो आणि अदर मेथड्सपेक्षा ही लेस टाईम कन्झ्युम होणारी रँकिंग मेथड आहे. त्यानंतर जॉब इव्हॅल्युएशन मेथडमधील सेकंड मेथड आहे जॉब क्लासिफिकेशन मेथड. नाव लेट्स सी the second methods in this job evaluation method. So what is meant by job classification method? तर जॉब क्लासिफिकेशन मेथड काय आहे, त्याचा वापर कसा केला जातो जॉब इव्हॅल्युएशन करण्यासाठी, तर इज अ जॉब क्लासिफिकेशन और जॉब ग्रेडिंग. ओके, जॉब क्लासिफिकेशन मेथडलाच जॉब ग्रेडिंग मेथड असे देखील म्हटले जाते. आणि इज अ सिम्पल वाइडली यूज जॉब इव्हॅल्युएशन मेथड इन विच रेटर्स कॅटेगराइज जॉब्स इंटू ग्रुप्स. ओके, या मेथडचा सर्वत्र यूज हा जॉब इव्हॅल्युएशन मेथडचा या सर्वत्र यूज केला जातो.
ही एक सिंपल मेथड आहे आणि कॅटेगरीनुसार जी काही जॉबची कॅटेगरी असेल त्याच्या ग्रुप्सनुसार या ठिकाणी रेटिंग केली जाते. ऑल दी जॉब्स इन ईच ग्रुप आर ऑफ रफली द सेम व्हॅल्यू फॉर पे पर्पज. We call the groups classes if the contain similar jobs, or grades if they contain jobs that are similar in difficulty but otherwise different. The federal government pay grade system, a press secretary and a fire chief might both be graded. GS10. GS stands for General Schedule. On the other hand, in its job class system, the state of Florida might classify all secretary seconds is one class, all maintenance engineers in another, and so forth. तर असे वेगवेगळे गव्हर्नमेंट काय करतात, या मेथडचा वापर त्या ठिकाणी जे काही वर्कर्स काम करतात त्यांचा जो काही जॉब आहे त्याचे जॉब इव्हॅल्युएशन करण्यासाठी या जॉब क्लासिफिकेशन किंवा जॉब ग्रेडिंग मेथडचा वापर करीत असतात. देअर आर सेव्हरल वेज टू कॅटेगराईज जॉब. ओके, जे काही जॉब्स आहे त्याचे वेगवेगळ्या मार्काने काय केले जाते, कॅटेगरीमध्ये क्लासिफिकेशन केले जाते. वन इज टू राईट क्लास और ग्रेड डिस्क्रिप्शन्स और समराइज. यू देन place jobs into classes or grades based on how well they fit this description. Another to write a set of compensable factor based rules for each class. For instance, how much independent judgment, skill, physical effort does the class of job require. Then categorize the jobs according to these rules. तर या जॉब क्लासिफिकेशन मेथडमध्ये काय केले जाते, तर याला जॉब ग्रेडिंग असे देखील या मेथडला म्हटले जाते. यामध्ये जे काही जॉब्स आहेत त्यांचे क्लासिफिकेशन केले जाते आणि त्यांना त्यांच्या क्लासिफिकेशननुसार योग्य त्या प्रकारे ग्रेडिंग करण्याचे काम या ठिकाणी केले जाते. अँड द युज्युअल प्रोसिजर यूज टू चूज compensable factors, then develop short class or grade description that describe each class in terms of the amount or level of the factors in these jobs. The classification methods has a several advantages. आणि जे काही क्लासिफिकेशन मेथड्स आहेत त्याचे ॲडव्हान्टेजेस, त्याचे फायदे अनेक आहेत. तर कोणते फायदे आहेत? द मेन वन, द मोस्ट एम्प्लॉयर्स युजली एंड अप grouping jobs into classes or grades anyway, regardless of the evaluation method they use. They do this to avoid having priced separately dozens or hundreds of jobs. The job classification automatically groups the employer jobs into classes, and the disadvantages are that it's difficult to write the class or grade description and considerable judgment is required to apply them. Yet many employers use this method with success. Now let's see the third method in job evaluation method, the point method. What is meant by point method? The point method overall aim is to determine the degree to which the jobs you are evaluating contain selected compensable factors. या पॉइंट मेथड ही काय आहे? यामध्ये जो काही जॉब्स आहे त्याचे इव्हॅल्युएटिंग करण्यासाठी जे कंटेंट सिलेक्ट केले जातात त्याच्यामध्ये जे कंपेन्सेबल फॅक्टर्स आहेत त्याची डिग्री या ठिकाणी डिटरमाइन करण्याचे काम या ठिकाणी केले जाते. and it involves identifying several compensable factors for this job. आणि जो काही जॉब आहे त्याच्यामध्ये काही कंपेन्सेबल फॅक्टर्स आहेत ते या ठिकाणी आयडेंटिफाईंग करण्याचे काम केले जाते.
कारण अशा जॉब्समध्ये असे कंपेन्सेबल फॅक्टर्स हे इन्व्हॉल्व्स असतात. मग ते आयडेंटिफाईंग करणे आवश्यक आहे. म्हणून या ठिकाणी असे कंपेन्सेबल फॅक्टर्स आयडेंटिफाय केले जाते आणि ॲज वेल ॲज द डिग्री टू विच इच फॅक्टर इज प्रेझेंट इन जॉब. आणि जो काय प्रेझेंट तो जॉब आहे, ओके, प्रत्येक जॉबचे जे फॅक्टर्स आहेत त्यांचे डिग्री या ठिकाणी काय केली जाते, ठरवली जाते. ॲज्युम there are 5 degrees of the compensable factors responsibility a job could contain. या ठिकाणी कंपेन्सेबल फॅक्टर्स ओके किती आहेत या ठिकाणी ॲझ्युम केले जातात आणि त्याच्यानंतर त्याचे इव्हॅल्युशन या ठिकाणी केले जाते. फर्दर ॲझ्युम you assign a different number of points to each degree of each compensable factors. ओके, या ठिकाणी जो काही जॉब आहे त्या जॉबचे जे काही कंपेन्सेबल फॅक्टर्स आहेत त्या कंपेन्सेबल फॅक्टर्सला त्याच्या डिग्रीनुसार ओके पॉईंट्स देण्याचे, नंबर्स देण्याचे या ठिकाणी काय केले जाते, काम केले जाते. वन्स द इव्हॅल्युशन कमिटी determine the degree to which each compensable factor like responsibility and effort is present in a job. It can calculate a total point value for the job by adding up the corresponding degree points for each factor. तर या ठिकाणी काय केलं जातो, जो काय प्रेझेंट जॉब आहे त्या प्रेझेंट जॉबला योग्यतेनुसार कंपेन्सेबल फॅक्टर्सनुसार पॉईंट दिले जातात आणि जे काही टोटल पॉईंट आहे त्याचे कॅल्क्युलेशन या ठिकाणी केले जाते आणि त्यानुसार त्या जॉबची काय केली जाते या ठिकाणी व्हॅल्यू ठरवली जाते. द रिझल्ट इज क्वांटिटेटिव्ह पॉईंट रेटिंग फॉर इच जॉब. ओके, असे पॉईंट रेटिंगनुसार त्याचे क्वांटिटेटिव्ह पॉईंट या ठिकाणी काय केले जातात, फाइंड आउट केले जातात. And the point method of job evaluation is the most popular job evaluation method today. आणि आजकाल ही जी काही जॉब इव्हॅल्युशन मेथडमधील ही अत्यंत पॉप्युलर अशी ही पॉईंट मेथड आहे. ओके, या पॉईंट मेथडचा वापर अनेक ठिकाणी केला जातो. जो काही जॉब आहे त्या जॉबचे इव्हॅल्युशन करताना त्याला पॉइंटिंग देण्याचे काम या ठिकाणी केले जाते. मग असे पॉईंट देताना त्याचे जे काही कंपेन्सेबल फॅक्टर्स आहेत ते आयडेंटिफाय केले जातात, त्याची डिग्री याच्यामध्ये ठरवली जाते आणि त्याच्यानंतर त्याला पॉईंट किती द्यायचे, त्याची डिग्री किती असावी, ओके, ते टोटल पॉईंट या ठिकाणी कॅल्क्युलेट केली जातात. आणि जॉब इव्हॅल्युशन मेथडमधील ही अत्यंत पॉप्युलर अशी एक मेथड आहे. त्याचे जॉब इव्हॅल्युशन करण्यासाठी या पॉईंट मेथडचा वापर केला जातो. त्यानंतरची या जॉब इव्हॅल्युशन मेथडमधील लास्ट मेथड आहे कॉम्प्युटराइज्ड जॉब इव्हॅल्युशन. तर या ठिकाणी जॉब इव्हॅल्युशन करण्यासाठी, जॉब मूल्यांकन करण्यासाठी कॉम्प्युटराइज्ड बेसवरती केले जाते. कॉम्प्युटरचा आधार या ठिकाणी घेतला जातो. यूजिंग जॉब इव्हॅल्युशन मेथड्स सच ॲज दी पॉईंट मेथड कॅन बी टाईम कन्झ्युमिंग. ओके, ही काय पॉईंट मेथड आहे, ती पॉईंट मेथडचा यूज अनेक ठिकाणी केला जातो. ती अत्यंत यूजफुल देखील आहे, परंतु अशी पॉईंट मेथडचा यूज करताना त्यासाठी टाईम हा खूप मोठ्या प्रमाणावर कन्झ्युम त्या ठिकाणी होत असतो. Accumulating the information about how much of each compensable factor the job contains is a tedious process. ओके, त्या पॉईंट मेथडमध्ये काय केले जाते, तर जो काही जॉब आहे त्या जॉबचे जे कंपेन्सेबल फॅक्टर्स आहेत त्या ठिकाणी ते आयडेंटिफाय केले जातात आणि त्याच्यानंतर त्याला पॉइंटिंग देण्याचे काम केले जाते. बट असे पॉईंट मेथडमध्ये जे कंपेन्सेबल फॅक्टर्स आहेत ते आयडेंटिफाय करण्यासाठी अत्यंत मोठ्या प्रमाणावर टाईम हा कन्झ्युम होत असतो आणि ही एक टिडियस प्रोसेस आहे. दी इव्हॅल्युशन कमिटी मस्ट डिबेट द लेवल ऑफ each compensable factor in each job. They then write down their consensus judgments and compute each job's point values or
rankings. Computer aided job evaluation can streamline the job evaluation process. तर ही जी कॉम्प्युटर एडेड जॉब इव्हॅल्युशन मेथड आहे ती अत्यंत उपयुक्त अशी मेथड आहे आणि ती या जॉब इव्हॅल्युशन प्रोसेसची स्ट्रीमलाईन आहे. ओके, कॉम्प्युटर एडेड जॉब इव्हॅल्युशन ही या जॉब इव्हॅल्युशन प्रोसेसमधील स्ट्रीमलाईन आहे. द accompanying screen grab illustrate one. Most of these computer system have two main components. या कॉम्प्युटर सिस्टमचे दोन इम्पॉर्टंट असे कंपोनंट्स आहेत. द फर्स्ट कंपोनंट आहे स्ट्रक्चर्ड क्वेश्चनायर. स्ट्रक्चर्ड क्वेश्चनायर इट इज अ फर्स्ट कंपोनेंट्स in computer system. This contains items such as enter total number of employees who report to this position. तर या स्ट्रक्चर्ड क्वेश्चनायरमध्ये काय केले जाते, या कंपोनंट्समध्ये काय केले जाते, तर एंटर टोटल नंबर ऑफ एम्प्लॉईज हू रिपोर्ट ऑन दिस पोझिशन. अँड सेकंड कंपोनंट आहे सच सिस्टम्स यूज स्टॅटिस्टिकल मॉडेल्स. These allow the computer program to evaluate jobs more or less automatically, job assigning points. तर अशा प्रकारे जॉब इव्हॅल्युएशन करताना या मेथड्सचा यूज केला जातो. तर त्या मेथड्स कोणकोणत्या आहेत, तर फर्स्ट मेथड आहे रँकिंग मेथड, सेकंड मेथड आहे जॉब क्लासिफिकेशन मेथड, थर्ड मेथड आहे पॉईंट मेथड आणि लास्ट आहे कॉम्प्युटराइज्ड जॉब इव्हॅल्युएशन. तर अशा प्रकारे जो काही पर्टिक्युलर जॉब आहे त्या ऑल जॉबसाठी त्यांचे इव्हॅल्युएशन करण्यासाठी या मेथडचा वापर केला जातो आणि त्याच्यानंतर ओके ते काही जॉब इव्हॅल्युएशन आहे ते योग्य त्या प्रकारे या ठिकाणी केले जाते. तर आज आपण या लेक्चर्समध्ये जॉब इव्हॅल्युएशन म्हणजे काय, त्याच्या मेथड्स कोणत्या आहेत यांचा स्टडी या ठिकाणी केलेला आहे. ओके, थँक्यू.